वसा जनसेवेचा। मुर्दाबाद मुर्दाबाद भटकी सरकार मुर्दाबाद 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 भटकी सरकार मुर्दाबाद। जय श्री राम। भारतीय जनता पार्टीचा जय हो। भारतीय जनता पार्टीचा जय हो। काय करायचं काय? आणि मुर्दाबाद आणि मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी व राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या विरोधात केलेल्या खालच्या स्तरावरील व असभ्य वक्तव्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने 28 मे 2026 रोजी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर जयस्तंभ चौकात भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने करण्यात आली। यावेळी झालेल्या या आंदोलनात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत संतप्त भावना व्यक्त केल्या। यावेळी विजयराज शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हटले की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याविषयी केलेले खालच्या स्तरावरील वक्तव्य हे अत्यंत निषेधार्थ असून संपूर्ण देशाच्या सन्मानाला धक्का देणारे आहे। राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असू शकतात, मात्र जाणीवपूर्वक अश्लाघ्य शिवराळ भाषा वापरून प्रसिद्धी मिळवण्याचा हा काँग्रेसचा जुना चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे। सपकाळ यांचे वक्तव्य हे मनोविकृत मानसिकतेचे प्रतीक असून त्यांनी कोट्यवधी राष्ट्रभक्त भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत। भारतीय जनता पार्टी अशा संस्कृतीहीन राजकारणाचा तीव्र निषेध करीत असून महाराष्ट्रातील जनता अशा प्रवृत्तीला आगामी काळात योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, अशा भावना विजयराज शिंदे यांनी यावेळी व्यक्त केल्या। यावेळी हर्षवर्धन सपकाळ मुर्दाबाद, काँग्रेसच्या विकृत राजकारणाचा निषेध असो, मोदीजींचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यासह जिल्हा महामंत्री दत्ता पाटील, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, बुलढाणा ग्रामीण मंडळ अध्यक्ष सतीश भाकरे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, जिल्हा उपाध्यक्ष विलास मानवतकर, जिल्हा सचिव मुन्नाजी बेंडवाल, महिला शहराध्यक्ष सौ वर्षाताई पाथरकर, सौ अजित गुडवे, शोभाताई ढवळे, शिक्षक आघाडी जिल्हा संयोजक संदीप नरोटे, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश्वर उंबरहंडे, राजेंद्र खरात, माजी सैनिक सेल जिल्हा संयोजक अभिमन्यू करपे, कामगार प्रदेश सदस्य अण्णासाहेब पवार, सतीश देहाडराय, माजी सैनिक अशोक किलबिले, अरविंद जाधव, प्राचार्य प्रभाकर वारे, ॲडव्होकेट दशरथ सिंग राजपूत, किरण नाईक, किशोर गवडी, करण बेंडवाल, अंबादास घेवंदे, अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष अखिल हाजी, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष निलेश मुठ्ठे, मुकुंद देशपांडे, संजय मोटे, मिलिंद कुलकर्णी, मोहन निमरोट, पंकज गायकवाड, प्रदीप सोनटक्के, राजेंद्र पवार, तुकाराम राठोड, सचिन टेंभीकर, सखाराम नरोटे, तुकाराम राठोड, सारंग एकड़े, रवी संगेले, नितीन बेंडवाल, गणेश पांडे, संजय चांदा, सुभाष पवार, प्रकाश पवार यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन उर्फ बंटी सपकाळ यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्राला दिसून आलंय। देशाचे ऋषितुल्य कर्तव्यदक्ष पंतप्रधान ज्यांनी भारताला विश्वगुरु बनण्याकडे आज वाटचाल केलेली आहे, ज्यांनी आपल्या आयुष्यात कधी एकही दिवस सुट्टी न घेता दिवस रात्र गोर गरीब शेतकरी मजूर महिला शोषित दलित पीडित आबाल वृद्ध या प्रत्येकाची सेवा करण्याचा महामंत्र त्यांनी आपल्या जीवनामध्ये सुरू केला आहे आणि सतत जनसेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा आणि प्रखर राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीचं नेतृत्व असलेलं पंतप्रधान मोदींचं नेतृत्व जे आज पूर्ण जगाने मान्य केलं आहे की मोदीच्या नेतृत्वामध्ये भारत विश्वगुरूकडे वाटचाल करतोय। महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आज भारतातलं एक नंबरचं राज्य म्हणून वाटचाल करते आहे। शेतकरी शेतमजूर महिला आबाल वृद्ध या प्रत्येकासाठी काम करते आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।